गुड मॉर्निंग ऑल. आज आपल्याला जायचं आहे मुंबई सेंट्रलला मम्मीच्या एका कामासाठी. निघाला तो मस्तपैकी विचार करून की आपल्याला सीट मिळेल, पण अजिबात सीट मिळाली नाही. अगदी मिरर टू मुंबई सेंट्रल उभ्याने प्रवास करावा लागला. आता मम्मीकडे थोडासा टिफिन वगैरे खाऊन घेते, कारण मम्मीने काही खाल्लं नव्हतं. आम्हाला जायचं होतं एका हॉस्पिटलला आणि एका महान व्यक्तीला विचारलं की हे हॉस्पिटल कुठे आहे, तर त्यांनी सांगितलं आम्हाला की ईस्टला आहे, पण ते होतं वेस्टला. नाही माहीत तर कशाला सांगायचं राव, मूर्ख कुठले. त्याच्यानंतर हे मराठा मंदिर आणि आम्ही आलो नायर हॉस्पिटलला. एक काम होतं, डॉक्टरने नव्हतं त्याचं, तर ही क्रेन मला वाटतं माझ्या डोक्यात पडते की काय. प्रशस्त गर्दी होती. आता ही गर्दी कधी संपेल माहीत नाही. 47 नंबर आपला होता, म्हणजे विचार करा की अगोदर किती माणसं होती आणि इतकी गर्दी ना, म्हणजे तिकडे पूर्ण हॉस्पिटलचा स्मेल येत होता. त्याच्यामुळे अगदी हालत खराब झाली. 2-3 तास उभं राहून तर भाईसाब मी थोडा वेळ बाहेर आले आणि या सगळ्या इकडे आहेत ना काही थॉट्स लिहिलेले होते आणि त्यातलं एक की धूम्रपान करू नये. पोलिसांना बोलवावं लागलं या सगळ्या गर्दीला सोडवण्यासाठी. आमचा नंबर आला आणि भाईसाब लिटरली पाय दुखायला लागले होते. घरी जाण्यासाठी निघालो आणि इतकं थकल्यानंतर एस्केलेटर ऑन आहे पाहून मिळणारा आनंद वेगळाच, म्हणजे सोयीस्कर सुविधा आहे ही. मग काय थोडंसं खाल्लं आणि माझा कचरा माझी जबाबदारी हे लक्षात घ्यायला हवं. आता एक पुन्हा निघालो पण सीट काही मिळेना. फायनली घरी आलो आणि मी संध्याकाळी ब्लॉग स्टार्ट केलाय. आता काय करायचं काय कळेना. मग काय 10 वाजता जेवणाची ऑर्डर केली, कारण काही करण्याची क्षमता अजिबात उरली नव्हती. व्हेज कोल्हापुरी ऑर्डर केली. घरी चपात्या आणि आपला राईस अवेलेबल होताच. क्वांटिटी वॉज गुड बट टेस्ट इज नॉट गुड. आता असा होता आजचा दिवस. बघूया उद्यासाठी आपल्याला काय वाढून ठेवलंय ते. बाय बाय ऑल.